गेल्या काही दिवसापासून मराठी आणि अमराठीचा वाद आपल्याला मुंबई, काश्मीर आणि ठाण्यामध्ये दिसून आला। त्यामुळे पाहायला गेलं तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी डिवचण्यासारखा शब्द जो आहे तो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला होता टोला। त्यानंतर राज ठाकरेंनी देखील त्यांना जशास तसे उत्तर दिले होते। दुबेंना दुबे दुबे के मारेंगे असं देखील त्यांनी वक्तव्य केल्यानंतर पुन्हा दुबे यांनी त्यांच्याबाबत वक्तव्य केलं। मात्र या संदर्भात आता पाहायला गेलं तर ठाण्यातील मनसैनिकांनी आता दुबे यांचे बॅनर जे ते ठाण्यातील चौकामध्ये लावण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महेंदरकर असतील, दिनकर फुलसुंदर असतील, यांच्या वतीने हा भला मोठा बॅनर जो आहे तो दुब्यांचं व्यंग्यचित्र काढून या ठिकाणी पाण्यामध्ये या ठिकाणी डुबवताना हा व्यंग्यचित्र काढण्यात आलेला आहे। हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल अशा प्रकारचे जे आहेत या बॅनरवरती उल्लेख केलेला आहे। दुबेंना दुबे दुबे के मारेंगे, महाराष्ट्राची भूमी अशा प्रकारचं मजकूर या बॅनरवरती लिहिण्यात आले आहे। त्यामुळे नक्कीच या बॅनरकडे सर्वांचंच आता लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आपल्यासोबत जोडले गेले स्वप्नील महेंदरकर, त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत। स्वप्नीलजी, गेल्या काही दिवसापासून मराठी अमराठीचा वाद, हिंदी सक्तीचा वाद असा दिसून येतो, मात्र पुन्हा तुम्ही आता एक प्रकारचं दुबेंना डिवचण्याचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलं आहे। काय एकंदरीत बॅनरच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, त्यांना काय उत्तर द्यायचं? नाही, ही भावना मराठी माणसांची आहे आणि मराठी माणसांची भावना ही तीव्र आहे आणि हे डिवचण्याचा प्रकार नाही आहे, डिवचलं त्यांनी आहे। आमच्या साहेबांनी मीरा भाईंदरमध्ये सांगितलेलं किंवा जेव्हा समोरच्यांनी डिवचलं तर या व्यंगचित्राच्या माध्यमातून हे कुठल्याही मराठी माणसाची भावना आहे, मराठी माणूसच्या डोक्यात काय चाललं आहे त्याची भावना इथे दाखवलेली आहे। कारण आपण बघत असाल तर अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त योगदान देतं महाराष्ट्र आणि बोलणार कुठले लोक तर झारखंडची, ज्यांच्या अर्थव्यवस्थेला काही योगदान नाही आहे। तर अशा लोकांनी बोलणं टाळावं आणि आम्ही काय, आमची भूमिका ठाम आहे की मराठीचा आदर केला पाहिजे आणि सगळेच लोक करतायत महाराष्ट्रात। आम्ही सांगतोय की मराठीचा आदर करा, आम्ही सगळ्यांचा आदर करतो आणि आमचा विरोध हिंदी सक्तीला आहे। हिंदी सक्ती 1ली ते 5वी मुलांना नका करू, एवढंच सांगतो आम्ही, बाकी काही नाही आहे। महाराष्ट्राचे रणरागिणी महाविकास आघाडीच्या ज्या महिला खासदार आहेत त्यांनी देखील या संदर्भात दुबेंना योग्य ते वेळी संसदेत त्यांना उत्तर दिलेलं आहे। काय सांगा याबद्दल? तुम्ही सत्कार करणार होते? नाही, मी खरंच म्हणजे आमच्या साहेबांनी तर त्यांचे अभिनंदन केलेले आहेत। मी पण त्यांचे अभिनंदन करतो की अशा रणरागिण्या या महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनी हा प्रश्न खरंच त्यांनी चिकाटीने जो प्रकारे संसदेत मांडला तर त्यांचा खरंच अभिमान आहे आणि आम्ही पुऱ्या महाराष्ट्राचे लोकांना त्यांचा अभिमान वाटतोय आणि मराठी माणसांना खरं म्हणजे त्यांचा अभिमान आहे। मात्र पाहायला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत काही बोललं नाही आहे। मात्र त्यामुळे कुठेतरी भाजपच्या नेत्यांना असं बळ मिळतं, कुठेतरी महाराष्ट्रामध्ये ठिणगी पेटवण्याचं काम सुरू आहे। नाही, या संदर्भात आता कोणाची काय भूमिका आहे पक्षाची या संदर्भात तर आपण काही बोलू शकत नाही, पण हरेकाच्या मनामध्ये मराठीसाठी मान पाहिजे आणि मराठी माणसाला अभिमानाने त्यांनी स्थान दिलं पाहिजे आणि मराठी भाषेला अभिमानाचं स्थान दिलं पाहिजे महाराष्ट्रात, ही आमची मागणी आहे। खऱ्या अर्थाने दुबो के मारेंगे अशा प्रकारचं ज्या ठिकाणी व्यंगचित्र मात्र दिलंय, येणाऱ्या काळात काय उत्तर असणार आहे? आता पटक के मारेंगे जर कोण बोलतं तर त्याला डुबे के मारेंगे हे साहेब बोललेले आहेत। साहेबांच्या भावना आहेत त्या या व्यंगचित्राच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या आहेत। नक्कीच ते स्वप्नील महेंदरकर मनसेचे पदाधिकारी, त्यांच्या मते येणाऱ्या काळात दुबे जे आहेत त्याबद्दलचे बॅनर जो लावला आहे तसं उत्तर त्यांना दिलं जाईल असं देखील त्यांनी त्या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून इशारा दिला। त्यामुळे येणाऱ्या काळात आता हिंदी सक्ती असेल, मराठी आणि अमराठी या भाषेसंदर्भात कशा प्रकारचं आता मनसे पुन्हा आक्रमक या मोडमध्ये येते, या ॲक्शन मोडमध्ये येते, हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन अथर्वसह गणेश सोराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।